एक मूठभर काजू, एक मूठभर बदाम आणि अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ हे असं घेऊन मी अर्धा किलो शेंगदाणे गरम करायला ठेवलेले आहेत। कढई लो हीटवरती आधी चांगली गरम करून घ्यायची। एकदा कढई प्रॉपरली चांगली गरम झाली की शेंगदाणे चांगले भाजले जातात। हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे नाहीत, कारण जास्त काळे शेंगदाणे झाले तर लाडू जास्त दिवस टिकत नाहीत। आपल्याला जर जास्त काळ टिकवायचे असतील तर लो फ्लेमवरती शेंगदाणे आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे। इथे बघू शकता तुम्ही ब्राऊन असा थोडासा कलर चढला की मी बंद केलेला आहे। त्यानंतर मी जे हे ड्रायफ्रूट घेतले होते ते पण तुपामध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत आणि ते सगळे मिश्रण मी एकत्र केलेलं आहे। अर्धा किलो गूळ, अर्धा किलो शेंगदाणे आणि हे ड्रायफ्रूट, हे मिश्रण सगळं एकत्र एकजीव करून आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून एकदम चांगलं बारीक करायचं आहे। एकदम जास्त बारीक नाही करायचं, जाडसर असं रवाळ बारीक करायचं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे। कुठेतरी एक एक शेंगदाणा राहिलेला आहे, मी ते मुद्दामून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने मी लाडू वळून घेतलेले आहेत। हे पौष्टिक असे लाडू आपल्याला सकाळ सकाळी चहाऐवजी तुम्ही एक एक घेऊ शकता। कॅल्शियम कमी असणाऱ्या लोकांसाठी तर खूप उत्तम असे लाडू आहेत, किंवा तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला सुद्धा असा एक एक हेल्दी म्हणून नाश्ता हा लाडू देऊ शकता। तर मस्त असे मी लाडू तुम्ही बघू शकता मी वळून घेतलेले आहेत। चलो बाय, भेटू पुन्हा अशाच नवीन